अरे पण तुम्ही यांना का सांगताय? अरे यार, आता वैद्य काही चुकीचं बोलला किंवा याने चुकून स्वानंदीचं नाव घेतलं, आपली वाट लागेल. वैद्य बुवा नॉलेज, हे नॉलेज आहे ना, हे प्रत्येक पुरुषांना लक्षात ठेवायला हवं ना, कारण प्रत्येक पुरुष कधी ना कधी बाप होतोच. म्हणून मम्मा असं म्हणाल्या. हो ना मम्मा? एक सेकंड ना. दुष्यंत, दुष्यंत आला. वैद्य बुवा, हा दुष्यंत आहे. दुष्यंत, हे वैद्य बुवा. हे काहीतरी महत्वाचं सांगत होते म्हणून तुला बोलावलं. वैद्य बुवा, तुम्ही करा सुरू. बाळाच्या समतोल वाढीसाठी आई वडिलांनी एकत्र येऊन बाळाला वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे. आईची माया आणि बापाचा धाक हे दोन्ही मिळालं की बाळावर चांगले संस्कार होतात. आणि हे संस्कार गर्भावस्थेत असताना सुरू व्हायला हवेत. अच्छा, म्हणजे गुरुजी, बाळाचे जे वडील आहेत त्यांनी बाळाच्या आई बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं, तिची काळजी घेणं गरजेचं आहे, बरोबर? अगदी बरोबर. बाळाच्या समतोल वाढीसाठी आई वडिलांनी एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यानुसार निर्णय घ्या. हो वैद्य बुवा, तुम्ही सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवू आणि एकत्रच राहू. हो दुष्यंत. वैद्य बुवा, बाळाची आई, बाळाचे वडील एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतील यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे हा. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. खरंच खरंच थँक्यू. पण तुम्ही मगाशी म्हणत होता तुम्हाला आणखी 1-2 पेशंट्सना चेक करायचंय. तुम्हाला घाई आहे का? हो. नाही, घाई नसेल तर बसा, काही हरकत नाही. पण तुम्ही म्हणालात म्हणून मी फक्त आठवण करून दिली तुम्हाला. चला येतो. गुरुजी काही घेतलं नाही तुम्ही? नाही, पुढच्या वेळेला घेईन. चला येतो मी. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. काय ग? काही नाही हो मम्मा, सहजच. मणी सर, प्लीज ऐका माझं. त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मणी सर, त्यांना नाही माहिती आपण गेल्या 7 महिन्यांपासून तुम्ही, मी, आपलं बाळ एकत्र आहोत. माझ्या प्रत्येक अपॉइंटमेंटला फक्त तुम्ही माझ्या सोबत होतात. आणि सर, त्यांचं नका ऐकू प्लीज. प्लीज काही गैरसमज करून घेऊ नका. हे स्वानंदी, स्वानंदी बास झालं. काय नाटकं चालू आहेत ही? वैद्य बुवा काय बोलून गेले हे ऐकलेलं नाहीयेस का तू? काय म्हणाले ते? बाळाच्या बापाने बाळाजवळ असणं गरजेचं आहे. आणि बाळाचा बाप हा दुष्यंत आहे, मणी नाहीये. हे तुला माहित असून सुद्धा मणी जवळ सारखी का चिकटायला जातेस तू?
स्वानंदी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या आणि दुष्यंतच्या बाळावर चांगले संस्कार करायचे असतील तर तुम्ही दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही दोघांनी लग्न करायला हवं स्वानंदी. संचिता मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही माझ्या आणि मणी सरांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. तसं असेल तर मी खपवून घेणार नाही. हा, आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागलात तर मी स्वानंदी, हात नाही उचलायचा माझ्यावर. कुठे उभी आहेस हे लक्षात असू दे स्वानंदी. हाच हात मोडून दुसऱ्या हातात दिला असता तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी नसती तर. आणि काय चुकीचं बोलले मी? काय चुकीचं बोलले? वैद्य बुवा जे बोलले तेच रिपीट केलं ना. काय म्हणाले ते? बाळाच्या बापाने बाळाजवळ असायला हवं. कोण आहे बाळाचा बाप? दुष्यंत आहे ना. हे माहित असून सुद्धा दुष्यंतशी लग्न नाही करायचंय तुला का? तर तुला या मणीला सोडायचं नाहीये. थोडक्यात काय, स्वतःचा फायदा बघायचा. अगं स्वार्थी आहे, स्वार्थी तू. अहो काय बोलताय तुम्ही? तसं काही नाहीये. मग कसं आहे? हा,